तर आज विहिरीमध्ये बैल पडला. बैल काढासाठी लोक एवढे बोलावले गेले, काही बोलायचं कामच नाही. मला तर वाटते पुरं अर्ध गाव चालला आलं. पण थांबा, तुम्ही काही असे म्हणून पाहू नका. मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो, कारण असं काही म्हणून पाहिले काही मजा नाही येत. तर काय म्हणता पोट्टे हो, दिवसाही सुरुवात झाली आष्टी पाट्यावरून. तर पहिले तर इथे येऊन उमेची साईची वाट पाहिली. पाहता पाहता तिकडे पोट्टे हजर झाले. मग काय आम्ही निघलो इथून कडमल्यासाठी. आता तुम्ही म्हणसाल तर तुम्ही कडमले काय चालले, जास्त काही नाही. आज आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची होती, जास्त काही नाही. पहिलं तर कडंबात आलं, इथून पोट्टेले म्हणलं आता आपण ऑनलाईन कुठं करायचं, कोण्या सेतूमध्ये करायचं. मग काय पोट्टे म्हणे चाल म्हणे पहिले बस स्टँड कडे जाऊ म्हणे, तिकडे पाहू म्हणे. पोट्टेले म्हणलं चला म्हणलं वरती जाऊन करू म्हणलं. मग काय 6 मिनिटं तिकडे वरती चालला लावली. इथं पहिले आम्ही त्याला विचारून घेतलं कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणते कोणते कागदपत्र लागते म्हणलं. त्यांनी म्हणे पहिले तुम्ही तहसीलमध्ये जा म्हणे. इथं काहीच टाइमपास न करता पहिले तर तहसीलमध्ये आलो. इथं आल्याच्यानंतर या आपापाशी चालला आलो. इथं आपापाशी आपल्याला बरंच काही लिहून घ्यायचं होतं. म्हणलं आता ते काही तुम्हाला सांगू शकत नाही, तर जाऊ द्या. मग काय 3-4 जणांचं लिहिता एवढा टाइम झाला, काय बोलायचं काम म्हणजे डायरेक्ट 4 वाजले होते. म्हणलं आता काही इथं फॉर्म टाकून पाहिजे नाही, चाल घराकडे उद्या टाकून द्या. काही टाइमले घराकडे आलो. गावातल्या पुलाकडे पाहिजे होती, इकडे गर्दी दिसली. म्हणलं काय झालं, मग इकडे आल्याच्या नंतर रांगून पाहतो का नाही, तर विहिरीमध्ये एक बैल पडून दिसला आणि त्यासोबत एक माणूस पण होता. म्हणलं इथं चालू तरी काय आहे. दोघा तिघाली विचारलं, आता जो ह्या विहिरीमध्ये बैल पडला आहे म्हणे, त्याला आता काढायचा आहे म्हणे दोर बांधून. मग काय तो माणूस दोरच बांधत आहे म्हणे. मग काय त्यानं दोर घेतला, रपरा वाढून सगळेजण बैलने. मग बैल काढासाठी एवढं ताकद लावे का, काही बोलायचं कामच नाही. एवढ्या दुरांखी जे काही बोलायचं कामच नाही. तुम्हाला विहिरीमधला बैल दिसून नसून पडत, त्याचं कारण म्हणजे आपल्यापाशी आहे अँड्रॉइड. आपणच लवकर आयफोन घेऊन टाकू. आयफोन घेऊन टाकायची कोशिश लवकर करणं चालूच आहे. त्याचा काही आपल्याला फल भेटून नाही राहिला. आता 300 रुपये रोजानं मला कामाला जाणं पडते. काय पण तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका. 2-4 वर्षांना आयफोन आपल्या हाती येऊनच जाईन. पाबर तुमच्यासोबत गोष्टी सांगता या लोकांनी एवढा बैल खिचला का डायरेक्ट अंगणीपर्यंतच घेऊन. आणि इकडे जेवढा टाइम इथं घटत जाय तेवढे इथं लोक वाढून चालले होते. म्हणलं इथं आपली यात्राच भरली का म्हणलं, आपल्या गावात कधी यात्रा भरत नाही, पण इथं आज यात्रा भरल्यासारखं सर वाटत जाय. मावर कंगणीपर्यंत आल्याच्यानंतर लोकांनी एकदम घेऊन घेतला. त्यानंतर एका झटक्यात बैलवरला का डायरेक्ट वरतच घेऊन आली. मग काय बैलाच्या दुरागिरा सोडून घेतला, जेवढे त्याला बांधलं होतं ते सोडून घेतलं. मग काय अर्धा घंटा बैल उठलेच टाइम लागला. आता तुमच्या मनात एक विचारायला असं, बैल विहिरीमध्ये पडला तरी कसा, जास्त काही नाही. विहिरीच्या काठाकाठाने बैल चरत होता. त्याच्या बाजूला गड्डा होता म्हणे, डायरेक्ट त्या गड्ड्यात दसला म्हणे बैल. अंडरग्राऊंड मधून डायरेक्ट विहिरीमध्येच गेला म्हणे. मग काय सगळे लोक निघले घराकडे जासाठी. म्हणलं आम्हीच का करू म्हणलं इथं अंधारामध्ये थांबून. चला तर पोट्टे आजच्यासाठी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्याच गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्टे हो.